जय शिवराय मित्रांनो, आपण सर्व सदर मंडळींचं आपलं यूट्यूब चॅनल इतिहास मंथनावरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज ज्या विषयावरती बोलणार आहे तो खरं तर आजच्या युवा पिढीला त्यांच्याकडून आणि त्या विषयामधून शिकण्यासारखं बरंच काही आहे. मित्रांनो, आजचा विषय सोपा नाही, पण मित्रांनो हा विषय मांडणं आणि ही गोष्ट तुमच्यासमोर मांडणं ही अत्यंत गरजेची वाटते आणि गरजेची आहे. कारण मित्रांनो, आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहेत खरं तर त्या व्यक्तीबद्दल आपण काही मांडण्यापूर्वी किंवा काही बोलण्यापूर्वी त्यांचा आदर राहावा असेच शब्दप्रयोग आम्ही करणार आहोत. कारण मित्रांनो, ही व्यक्ती कोणी साधीसुधी नसून स्वराज्यासाठी बलिदान दिलेली व्यक्ती आहे. आणि केवळ बलिदान नाही, मृत्यूलाही लाजवेल असं बलिदान. मित्रांनो, कदाचित तुम्ही समजलाच असाल, आपण छत्रपती वीर श्री शंभू महाराज यांचे परममित्र श्री कवी कलश आपण यांच्याबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, आताच्या काळामध्ये किंवा आपण असं म्हणू, आताच्या काळामध्ये आपली जी मानसिकता आहे, आपण जी लोकं बघतो आजूबाजूला इतकी स्वार्थाने भरलेली आहेत. मित्रांनो, आताच्या काळामध्ये मित्रासारखा वागत नाही, आई आईसारखी वागत नाही, मुलगा मुलासारखा वागत नाही, वडील वडिलांसारखे वागत नाहीत. पण मित्रांनो, आपण एक गोष्ट विसरत आहोत. जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले आहेत तेव्हा कायम आपण उदाहरण म्हणून अशाच लोकांना आपल्यासमोर ठेवायचं. मित्रांनो, कवी कलश हे असं एकमेव उदाहरण आहेत. मी तर म्हणेन अख्ख्या इतिहासामध्ये असे ते एकमेव उदाहरण असतील ज्यांची स्वराज्यनिष्ठा आणि ज्यांचं मित्रावरती प्रेम इतकं होतं की त्यांनी अगदी भयंकररित्या त्यांना आलेला मृत्यूही त्यांनी अगदी आनंदाने स्वीकारला. मित्रांनो, आपण कवी कलशांबद्दल बोलण्यापूर्वी आपण काही पुस्तके लिहिलेले आपण जे संदर्भ आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करू. मित्रांनो, कवी कलश म्हणजेच कवी कलशदेव हे मथुरेतील विद्वान व योद्धे ब्राह्मण घराण्यातील होते. छत्रपती राजेश्री शिवराय आपल्या बाळासह म्हणजेच संभाजीराजे यांच्यासह आग्र्याच्या कैदेत होते. तेव्हा त्यांना भेटण्याकरिता 2 पंडित आले होते. एक होते कवींद्र परमानंद आणि दुसरे कवी कलश, जे अलाहाबादचे होते. ते राजांची कीर्ती ऐकून त्यांना खासे भेटण्याकरिता आलेले. राजांनी त्यांना कैदेतून सुटायचे हे अगोदरच ठरवले होते. त्यासाठी त्यांनी कवी कलश परमानंद यांना राजांनी आणलेले हत्ती, अश्व यापैकी काहीच आग्र्यात ठेवायचे नसल्या कारणाने ते त्यांना भेट दिली असे. औरंगजेबाला सांगून ते मथुरेकडे न्यायला सांगितले. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर राजे आणि शंभूराजे हे जेव्हा मथुरेला कृष्णाजी पंत व केशवपंत यांच्या घरी मुक्काम केला, जे मोरोजी पंत पिंगळे यांचे मेव्हणे होते. लांबचा पल्ला असल्याकारणाने राजांनी आपल्या रुद्ररूपी शंभू बाळांना कृष्णाजी पंतांच्या निवासस्थानी काही दिवस राहा, आम्ही काही दिवसांनी तुम्हाला सुखरूप गडावर सैन्यानिशी आणू. त्यावेळी त्यांना कवी कलशदेव सोबती होते. खूप दिवस शंभूराजे आणि कवी कलश एकत्र मथुरेला होते. त्यात त्यांची मैत्री जुळली आणि ती मैत्री इतिहासात कोरली जावी अशी होती. दोघेही औरंगजेबाच्या कैदेत असताना एवढे भयंकर हाल सोसून देखील दोघांनीही मृत्यूला कवटाळले. पण त्या औरंग्यासमोर गुडघे टेकले नाहीत. मित्रांनो, जेव्हा शंभूराजे आणि कवी कलशांना औरंग्यासमोर पकडून आणले होते, मित्रांनो विचार करा, अशा वेळेला जर का
तुम्ही आम्ही असलो असतो तर आपण कधीच हार मानली असती. पण मित्रांनो, त्यावेळेलाही अशा कठोर प्रसंगामध्ये ही कवी कलशांनी कविता म्हणली. राजन हो तुम सांजे खूब लढियो तुम जंग, देख तुम्हारा तेज निहार के दखत तेजो औरंग. मित्रांनो, विचार करा काय ते व्यक्तिमत्व असेल ज्यांनी इतक्या कठोर प्रसंगीसुद्धा हार मानले नाहीत. मित्रांनो, खरंच अशी व्यक्ती इतिहासात होणे नाही आणि इतिहासही त्यांना कधी विसरणार नाही. मार्च 1679 संगमेश्वर येथे औरंगजेबाच्या हाताखालील मुघल सैन्याने राजे छत्रपती संभाजीसह कवी कलशांना पकडले आणि छळ करून तिथेच त्यांचा मृत्यू झाला. पण मित्रांनो, मी जाता जाता एकच गोष्ट सांगेन, शेवटची ही जी राजमुद्रा होती, शेवटची राजमुद्रा, ती राजमुद्रा रक्ताची राजमुद्रा ठरली आणि ती इंद्रायणीच्या तटावरती